महाराष्ट्रातल्या 29 महापालिका निवडणुकांचा आज महानिकाल लागणार आहे। आर्थिक राजधानी मुंबईत कुणाची नेमकी सत्ता येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। भाजप, शिवसेना आणि ठाकरे बंधू यापैकी कुणाच्या हातात मुंबईच्या चाव्या येणार आहे हेही आज ठरेल। मुंबईत 52.87% इतक्या मतदानाची नोंद झाली आणि त्यामुळेच मुंबईकरांनी मराठी अस्मितेला कौल दिलाय की विकासाला, हे आज स्पष्ट होईल। तर तिकडे पुणे पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी भाजपला शह देतात का हे बघावं लागेल। ठाण्यात एकनाथ शिंदे गड राखतात की गमावतात याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आज कोण गुलाल उधळणार, कुणाचा सुपडा साफ होणार, सकाळी 10 वाजता 29 महापालिकांसाठी मतमोजणी सुरू होणार आणि तेव्हा स्पष्ट होणार। नवी मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह सर्व महापालिकांचा सुपरफास्ट निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एनडीटीव्ही मराठीवरती तुमच्या महापालिकेच्या निकालाचा अगदी महाकव्हरेज तुम्ही पाहू शकणार आहात आज दिवसभर। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकी काय स्थिती आहे? सौरभ, यावेळेस गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे 2015 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यापेक्षा 3% मतदान कमी झालंय आणि 59.82% मतदान झालंय। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे, तुम्हाला थोडंसं पहिल्यांदा स्ट्रॉंग रूमचं व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे स्ट्रॉंग रूम आहे जिथे 115 नगरसेवकांचं भवितव्य या स्ट्रॉंग रूम मध्ये काही झालेलं आहे आणि या दरवाजाच्या पलीकडे मशीन आहे आणि त्यात 10 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर या संभाजीनगरमध्ये कुणाची सत्ता येणार, कुणाचा गुलाल उधळला जाणार हे स्पष्ट होणार आहे। मात्र रात्री उशिरापर्यंत सगळी जुळवाजुळी ईव्हीएमची सुरू होती आणि त्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये या मतपेट्या आणण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी आपल्याला पोस्टल बॉलेट कक्ष जे पाहायला मिळतं, या ठिकाणी जे पोस्टल मतदान झालंय त्याच्या पेट्या आतमध्ये ठेवलेल्या आहे आणि बंदूकधारी पोलीस या ठिकाणी रात्रीपासून कडक असा पहारा देताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर टप्प्याटप्प्याने आकडेवारी जी आहे तर समोर येणार आहे। संभाजीनगरमध्ये एकूण 4 ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर कुणाचं बहुमत येणार, कुणाचा महापौर बसणार हे स्पष्ट होणार आहे। आणि विशेष म्हणजे संभाजीनगरच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर 2 गोष्टींमुळे गाजली। एक तर संभाजीनगरमध्ये पहिल्या दिवसांपासून झालेला राडा, गोंधळ, हाणामाऱ्या, म्हणजे काल मतदानाच्या शेवटच्या दिवशी 5:30 वाजता जेव्हा मतदान संपलं तेव्हा देखील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये प्रचंड गोंधळ झाला होता। शेवटी अचानक लोकांची गर्दी उसळली होती आणि त्यामुळे ही सगळी मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत रात्री उशीर झाला। आज या सगळ्याची मतमोजणी होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळे कुणाची सत्ता येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगरची ओळख आहे। राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू नेहमी संभाजीनगर ठरलेला आहे। इथल्या राजकीय घडामोडींचे दणके अनेकदा मुंबईत देखील बसलेले आहेत। त्यामुळे संभाजीनगरमध्ये कुणाची सत्ता येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता हळूहळू सगळी प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे। मी तुम्हाला जर वेळ असेल तर थोडंसं कुठे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कशी टेबल लावण्यात आलेले आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो। इथून थोडंसं आपण अशा पद्धतीने जर पुढे आलो तर ही एक मोठी रूम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या रूम मध्ये आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हे सगळे टेबल लावण्यात आलेले आहे आणि या टेबलवर नंबर दिलेले आहे जिथे सगळे अधिकारी बसतील आणि मतमोजणी ची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। हा टेबल बघा, या ठिकाणी प्रभाग क्रमांक टाकलेला आहे 6, जिथे टेबल क्रमांक 1 आहे आणि इथे कोणती मतमोजणी होईल याची यादी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। सर्व जिथे जिथे मतदान केंद्रांवर काल मतदान झालंय त्याची मतमोजणी या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे ही सगळी रूम आहे। पोस्टल मतदान कसं केलं जाणार ते देखील आपण थोडंसं पाहूया। हा बूथ आहे, या ठिकाणी ही पोस्टल मतदानचे हे इथे प्रभाग क्रमांक टाकलेला आहे आणि सगळी उमेदवारांचे अशा पद्धतीने बॉक्स बनवलेला आहे। ज्यावेळेस पोस्टल मतदान खोललं जाईल, आपण जर बघितलं तर त्या पोस्टल मतदान कुणाला किती पडले त्याच्या बॉक्स बनवलेल्या त्या उमेदवाराच्या बॉक्समध्ये टाकला जाईल आणि त्याची नंतर काउंटिंग केली जाईल आणि ती काउंटिंग झाल्यानंतर कुणाला किती पोस्टल मतदान पडले हे देखील समोर येईल। सुरुवातीला पहिल्यांदा पोस्टल मतदान मोजले जाऊ शकतात आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडली जाईल। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की संभाजीनगरची निवडणुकीचं निकाल काय असणार आहे, कुणाची सत्ता येणार, कुणाचा महापौर होणार आणि ते आज स्पष्ट होणार आहे। सौरभ, अर्थातच मोहसिन, तुम्ही अगदी सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना सगळी प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे। असे अपडेट आपल्याकडनं घ्यायचे तुर्तास आपण थेट नाशिकमध्ये जातोय। नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, तिथे कशी तयारी सुरू झाली आहे? खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांच्या 122 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया ही आज सकाळी 10 वाजेपासून पार पडणार आहे। 56.67% एवढं मतदान झालं होतं
आपण आता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी कडोकट असा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 10 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया ही पार पडणार असून एकूण 735 राजकीय पक्षांचे व अपेक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. पहिल्या दिवसापासूनच नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही विविध कारणांनी चर्चेत होती. AB फॉर्मची पळवापळवी असेल किंवा निष्ठावंतांना डावलल्यामुळे झालेला राडा असेल. नाशिकची निवडणूक ही अत्यंत चुरचुशी झालेली होती. एकूण 600 निवडणूक कर्मचारी व 3000 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावर आज असणार आहे. कोणत्याही उमेदवाराला विजयी झाल्यानंतर मिरवणूक ही काढता येणार नाही आहे, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. एकंदरीतच बघितलं तर आता अवघ्या काही तासातच आपल्याला स्पष्ट होणार आहे की नाशिकची जनता ही कोणाला कौल देते. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. राहुल, तुमच्याकडनं तुर्तास धन्यवाद. आणि आता थेट आपण जाणार आहोत नागपुरात. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रवीण, नागपुरात काय स्थिती, किती टक्के मतदान झालं आणि आता किती तयारी पूर्ण झालेली आहे? सरासरी 55% मतदान जे आहे ते झालेलं आहे. याच्यात फरक पडू शकतो कारण की उशिरानं जे अपडेट होत असतात, कारण की 5:30 नंतर जे लोक येत असतात त्यानंतर अंतिम आकडेवारी राज्यस्तरावरती जाहीर केली जाते. त्यानंतर याच्यात 1-अर्धा टक्क्याचा फरक जो आहे तो नंतर पडत असतो, कारण की ही जी आकडेवारी असते ती अंतिम नसते. दुसरीकडे मतमोजणीसाठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे नागपूर पोलिसांच्या वतीनं. मी आता ईश्वर देशमुख कॉलेज परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जी तयारी आहे ते तुम्हाला दाखवतो. 10 ठिकाणी अशाच पद्धतीनं व्यवस्था करण्यात आली आहे आणि ही जे 10 जागा आहेत, या 10 जागांवरती 151 जागांसाठी जी मतमोजणी आहे त्या मतमोजणीसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 10 वाजता मतमोजणी सुरू होईल, त्यामुळे आता कर्मचारी वगैरे 9च्या सुमारास पोहोचतील. इथे सगळे टेबल्स दिसत आहेत, हे टेबल लावण्यात आलेले आहे आणि पोस्टल बॅलेट जे आहे ते सर्वात आधी मोजले जातील आणि नंतर जे ईव्हीएम आहे ते चेक केले जातील. ईव्हीएम ची सुरक्षा करण्यासंदर्भात जसं आपल्या काही ठिकाणी पाहिलं आपण, ईव्हीएम ची सुरक्षा करण्यासाठी काही कार्यकर्ते तैनात असतात. तसे काही वॉर्डामध्ये ज्या लोकांना संशय आहे की ईव्हीएम सुरक्षित आहे की नाही, त्या ठिकाणी काही कार्यकर्ते हे ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी तैनात होते. दुसरीकडे हे जे टेबल दिसत आहेत या ठिकाणी एक एक करून पहिले पोस्टल बॅलेट जे आहे ते मोजले जातील आणि नंतर पोस्टल बॅलेट नंतर ईव्हीएम ची मोजणी होणार आहे. व्हीव्हीपॅट या निवडणुकीमध्ये नव्हते आणि व्हीव्हीपॅट ची मध्ये प्रभागात 4 उमेदवार असतात. त्या 4 उमेदवारांचे चिन्ह आणि वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह, त्यामुळे व्हीव्हीपॅट शक्य नव्हतं. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नाही आहे. त्यामुळे आता ईव्हीएम जे आहेत ते सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे स्ट्रॉंग रूम मध्ये आणि 10 वाजता पोस्टल बॅलेटची पहिले मोजदाद होईल आणि नंतर ईव्हीएम जे आहेत ते उघडले जातील. त्यामुळे इथे नंबर्स लिहिण्यात आलेले आहे, कोणतं टेबल कोणत्या ठिकाणी आहे आणि बूथ त्याचे नाव लिहिण्यात आलेले आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नंबर्स लिहिण्यात आलेले आहे. कोणालाही काही शंका असेल, काही आक्षेप असेल तर ते आक्षेप जे आहेत ते आक्षेप इथे नोंदवता येणार आहे आणि या ठिकाणी एक एक करून ईव्हीएम जे आहे ते ईव्हीएम अशा पद्धतीने उघडण्यात येतील. त्यामुळे नागपूरच्या 10 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थातच पाहावं लागणार आहे नागपूरमध्ये जे काही मतदान झालेलं आहे त्याची आज कुणाला नेमका कौल दिला जातोय, टक्केवारी कशी समोर येते.